नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. येणारे वर्ष आनंदाचे जावो अशी प्रत्येकाची इच्छा असते. नवीन वर्षात त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तुमची ही इच्छा असेल की तुमचे येणारे वर्ष तुमच्या घरात खूप आनंद घेऊन येवो आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवू नये, तर वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षासाठी काही गोष्टी शुभ आहेत. ज्योतिषांच्या मते नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी या गोष्टी किंवा काही गोष्टी जर तुम्ही घरात आणल्या, घराची आपल्या आर्थिक स्थितीही सुधारते. आपल्या जीवनातील समस्या आणि दुःखे या वर्षातच संपावीत असे प्रत्येकाला वाटत असते. 2023 हे वर्ष संपणार आहे आणि 2024 हे वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन आनंद आणि समृद्धी घेऊन येणार आहे, अशीच आपण अपेक्षा करूयात. आशा आकांक्षांना यश मिळो यासाठी वास्तुशास्त्रात अनेक शुभ गोष्टी आणण्यास सांगितल्या आहेत, ज्या गोष्टी आणल्याने दारिद्र्य दूर होते. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं का आणि कसे या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. कोणत्या आहेत त्या शुभ वस्तू ज्या नवीन वर्षात घरी आणल्याने आपल्याला सुख समाधान मिळणार आहे, त्याचबरोबर आपले दारिद्र्य दूर होणार आहे. पहिलं म्हणजे मोत्याचा शंख. मोतीचा शंख घरात ठेवल्याने सुख समृद्धी टिकून राहते. तसेच पैशाची कधीही कमतरता आपल्याला भासत नाही. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर मोतीचा शंख विकत घ्या किंवा त्याची पूजा केल्यानंतर घरामध्ये त्याला स्थानात ठेवा किंवा जिथे आपला पैसा असतो, दागिने असतात त्या स्थानातसुद्धा तुम्ही ते ठेवू शकता. असे केल्याने प्रगतीचे नवे मार्ग हे आपल्यासाठी खुले होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धीही टिकून राहते. आता दुसरं काय आहे तर तुळशीचे रोप. हा खूप सोपा उपाय आहे. तुळशीचे रोप आपल्याला सहज कुठेही मिळू शकते, नर्सरीमध्ये वगैरे. नवीन वर्षानिमित्त तुळशीचे रोप लावणे हे खूप शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत घरात तुळशीचे रोप लावल्यास वर्षभर घरात सुख शांती नांदते. पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावल्यास सूर्यासारखी ऊर्जा घरात येते, तर उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. नात्यात प्रेम टिकून राहावे आणि सुख शांती राहावी यासाठी नवीन वर्षाचे तुम्ही तुळशीचे रोप अवश्य खरेदी करा किंवा आणा आणि आपल्या अंगणात नक्की लावा. पुढचं म्हणजे मोराची पिसे. भगवान श्रीकृष्णांना मोराची पिसे खूप आवडतात. ज्या घरात मोराची पिसे असतात तिथे लक्ष्मीचा वास असतो. नवीन वर्षात सुखसमृद्धी हवी असेल तर घरात मोराची पिसे ही जरूर ठेवा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या घरात मोराची पिसे जर आणली तर ते अतिशय शुभ आणि चमत्कारिक मानली जातात. वास्तुशास्त्रानुसार मोराची पिसं घरात ठेवल्याने नशिबाच्या मार्गातील सर्व अडचणी या दूर होतात. परंतु एकाच वेळी अनेक मोरांची पिसं घरात ठेवण्याऐवजी फक्त 1 ते 3 मोराची पिसं घरात ठेवावीत असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचं म्हणजे छोटा नारळ. लहान नारळ कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवल्याने घरात आशीर्वाद आणि संपत्ती राहते. त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे लाफिंग बुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. हे सुद्धा खूप शुभ मानले जाते. घराच्या उत्तर पूर्व दिशेला तुम्ही ही मूर्ती ठेवू शकता. हे घरात ठेवल्याने कधीही तुम्हाला पैशाची कमतरता भासत नाही. त्यानंतर भगवान श्री शंकरांना आवडणारे डमरू. जर तुम्हाला घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करायची असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी डमरू तुम्ही नक्कीच घरी आणा. यानंतर विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा. पूजेनंतर घराच्या सर्व भागात डमरू वाजवा. हा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो. त्यानंतर हा डमरू तुमच्या स्वयंपाकघरात ठेवा व दर सोमवारी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात तो वाजवा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. पुढचं म्हणजे पारद शिवलिंग. जर तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पारद शिवलिंग अवश्य घरी आणा आणि पारद शिवलिंगाची यथासांग पूजा करा. घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना केल्याने जीवनातील सर्व दुःख नष्ट होतात अशी धार्मिक मान्यता आहे. पारद शिवलिंग हा सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतो. त्यानंतर पुढचं शिवशंकराला आवडणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे त्रिशूळ. आर्थिक संकटातून जर आपल्याला सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात
त्रिशूळ अवश्य आणा. या दिवशी भगवान शिव आणि त्यांच्या शास्त्राची पूजा विधीपूर्वक करा. असे मानले जाते की घरात त्रिशूळ ठेवल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते. तसेच घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो. त्रिशूळ हे शक्तीचे प्रतीक मानले जाते. जे लोक अनेक दिवसापासून आरोग्याच्या समस्यांचा सामना करत असतील त्यांनी आपल्या घरात त्रिशूळ अवश्य आणावा. त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे रुद्राक्षाची माळ. रुद्राक्षाची उत्पत्ती ही शंकरांच्या अश्रूमधून झाली अशी धार्मिक मान्यता आहे. रुद्राक्ष हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रुद्राक्षाची माळ घरी आणावी. त्या माळेने ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्यसुद्धा लाभते. त्यानंतर पुढचं म्हणजे धातूचं कासव. जर तुम्ही घरी ठेवलं तर ते फार लक्की मानलं जातं. धातूचा कासव अनेकजण पाण्यात ठेवून एका भांड्यात कायम घरामध्ये ठेवतात. त्यानंतरच पुढचं म्हणजे मनी प्लांट. घराची शोभा वाढवण्याच्या दृष्टीने परफेक्ट रोप आहे मनी प्लांट, ज्यामुळे बाल्कनी बहरेल आणि घरसुद्धा कायम पॉझिटिव्ह राहते. मनी प्लांट हे असं सुंदर रोप आहे जे तुम्ही घरात कुठेही लावू शकता. या रोपाला जास्त पाणी आणि सूर्यप्रकाशाची गरजसुद्धा नसते. अनेक शोपीसच्या दुकानामध्ये धातूचा हत्ती विकला जातो. तुम्ही धातूऐवजी लाकडाचाही हत्ती घरात ठेवू शकता. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.